वगैरे करून संध्याकाळचं 8 वाजता आमचं बस आहे. तर 8:30 वाजता आम्ही जाणार आहे हुबळीला. रायचूरला आलो आहे. तर मॅरेजवर सगळं कंप्लीट झाले आता. सो आता आम्ही चालले स्कूल ಹೋಗ್ತೇಲ್ಲ ಏ ಹೋಗೋದಿಲ್ಲ की ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲಲ್ಲ ಎಷ್ಟನೇ ತಿದ್ದಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. फ्रूट्स वर दिले ती बघू शकता. हे पपया आहे, त्यानंतर पेरू आणि कलिंगड सगळंच आहे. चिकू द्राक्ष. बसमध्ये बस स्टँडवर जर तुम्ही बस स्टँडवर चार्जिंग लावत असाल आपला फोन सुरक्षित ठेवा. हो, वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. तर तुमच्या सर्वांचा सहर्ष स्वागत करतो मी आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही मंगल कार्यालयामध्ये आलो आहे रायचूरमध्ये. तर यंकनगौडने सगळं व्यवस्था वगैरे केलं आहे आमचं. तर त्यासाठी आता फ्रेश वगैरे झाले सगळ्यांनी फ्रेश करून इथं बसले. आता जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे. तर नाश्ता वगैरे करून अक्षता वगैरे टाकणार. अक्षता वगैरे टाकून जेवण वगैरे करून संध्याकाळचं 8 वाजता आमचं बस आहे. तर 8:30 वाजता आम्ही जाणार आहे हुबळीला. तर ते उद्या सकाळी 6 वाजता जाऊन पोहोचेल. तर आजच्या डेचा मी ब्लॉग सगळं काढतो, कसं होतो काय नाही या बघूया गाईज. तर आमचे गाईज बघू शकता फ्रेश वर झाले त्या प्रकारे. सो चलो कंटिन्यू राहा, ब्लॉग बघा गाईज कसं होतो काय नाही कमेंट करून सांगा. सो गाईज आता आतमध्ये चालले मी नाश्ता करण्यासाठी. या ठिकाणी मॅरेज वगैरे होतो गाईज बघू शकता. कल्याण मंडप अशा प्रकारे आहे या ठिकाणी रायचूरमधलं. तर या ठिकाणी सगळेजण बसले ते गाईज. सो असं कल्याण मंडप आहे गाईज बघू शकता तुम्ही. तर कंटिन्यू राहा गाईज, दाखवतो. आता नाश्ता करायला चालला मी सगळ्यांनी. चला जाऊया. सो गाईज सकाळचा नाश्ता स्टार्ट झाला आता बघू शकता. शिरा आहे, त्यानंतर या ठिकाणी उपीट पण दिलेत त्यांनी. तर हा आहे इडली आणि वडा. तर सगळ्याचा नाश्ता प्रकारे रेडी आहे गाईज, सगळ्यांनी बघू शकता तुम्ही. आता नाश्त्यावर करणार. आता अभिषेक वर येणार ते. अभिषेक वर आल्यानंतर बघूया गाईज, त्यांना भेटूया आपण. तर काय म्हणतो काय नाही बघूया. लेट्स बी कंटिन्यू. हां माझं गाईज बघू शकता नाश्ता वगैरे रेडी झाले. टी पी गौरी, अनिशा आणि प्रज्वल नाश्ता कसा आहे रे? खाल्लं नाही का गाईज? सकाळचा नाश्ता सगळ्यांनी करायला लागले ती. थोडे गावकरी लोक होते ते बाहेरनं आता जस्ट आले ते, त्यामुळे आता जस्ट करायला लागले ती. बघू शकतो त्या ठिकाणी सगळ्यांनी नाश्ता करायला लागले. गाईज जेवण झाल्यानंतर पान खाण्यासाठी पानचं व्यवस्था पण केली ती का त्या ठिकाणी बघू शकता. स्वीट पान पण केली ती तयार. सगळ्यांनी येऊन बसली तर या ठिकाणी. अक्षताचं वाट बघते ते आता. तर अजून जोडपे आले नाही ते, तर येणार आहे ती त्या ठिकाणी येऊन बसणार आहे ती. तर ते अजून तयार होत आहे ती. अजून 1 तास आहे गाईज. तर या ठिकाणी सगळ्यांनी बसले अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. सो सगळे आपले काय म्हणते ते पाहुणे लोक येऊन बसले त्या ठिकाणी. सो आम्ही पण जाऊन बसणार आता. सो गाईज हुबळीवरून आले ते आमची रक्षिता आणि सौंदर्या. तर चला गाईज लग्नासाठी आले ती. हुबळीवरून आले ती इंटरमोडीची सिस्टरच्या लग्नासाठी.
कुठलं अंकनगौडा. खूप ऊन असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता तुम्ही फ्रूट्स वर दिली ती पपया आहे, त्यानंतर पेरू आणि कलिंगड सगळंच आहे. चिकू, द्राक्ष. सलाड, फ्रूट सलाड आहे याचा. चलो खाएंगे. आपे निशान आणि गौरी काय केली का? पळून गेला तुला बघून, तो चेहरा बघून. बलून बलून ತಂಗಿ ನಿನ್ನ ಹೆಸರೇನೈತಿ? ನಿನ್ನ ಹೆಸರು ಇಲ್ವಾ? ನಿನ್ನ ಹೆಸರು ಹೇಳಿ. ನಿನ್ನ ಹೆಸರೇನೈತಿ? ನಿನ್ನ ಹೆಸರೇನೈತಿ? ವಿಡಿಯೋ ಮಾಡತ್ತೇವ ನಿಂದು. ಅಯ್ಯೋ ನಾಚದ. ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನೈತಿ? ನೀ ಎಷ್ಟನೇತಿ ಹೋಗ್ತಿ ಸ್ಕೂಲಿಗ? ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿಯಲ್ಲ? ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಕಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ? ಹೋಗೋದಿಲ್ಲಲ್ಲ? ಎಷ್ಟನೇತಿದ್ದಿ? ಗೊತ್ತಿಲ್ಲ. हो फोडायचा. गौरी काय बलून फोड लागली. रॉक कसलं ग तुझं? कुठलं बलून? लहान लेकरू आहे का? तोंड बघायचं कसं करायला बलून फोडताना. थांब गौरी, इकडे बघून फोड. कसं फोडते का आता? फोड बघू. ನಿನ್ನ ಹೆಸರೇನೈತೆ? ನಿನ್ನ ಹೆಸರು ನೀನು ಚಾಕ್ಲೇಟ್ ಕೊಡಿಸ್ತೀನಿ. ನಿನ್ನ ಹೆಸರೇನೈತಿ? ನಿನ್ನ ಹೆಸರೇನೈತಿ? पिंडला ಏನ್ ಮಾಡೋಣ? ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಕು ನಿಂಗೆ? ವಾಚ್ ಬೇಕು? ಮೊಬೈಲ್ ಬೇಕು? ಇದು ಡಮ್ ಅನಿಸೋದು. फुल ॲटिट्यूड देतात का का? यांकाने आपले ॲटिट्यूड फुल येते का रक्षिता? फुल ॲटिट्यूड. ए ನಿನ್ನ ಹೆಸರು ಇಲ್ವಾ? ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏ ರಕ್ಷಿತಾ ತಗೋ. ಏನಾಯ್ತು? ಬರತ್ತಿಲ್ಲ? ಯಾಕ ಬರತ್ತಿಲ್ಲ? ನಿನ್ ಕಡೆ ನಿಂಗೆ ನೋಡಿ ಭಯ ಬರತ್ತೆ. ऐसी ईशान ऐसी ए थांब ऐसी ನೆತ್ಮೇಲೆ ಹೊಡಿತಾನೆ ಯಾರ್ತಾರೆ. ಮಡಿ सो गाईज या ठिकाणी गर्ल्ससाठी म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी जेवण अरेंज केलं त्यांनी. त्या ठिकाणी बॉईजसाठी म्हणजे मुलांसाठी पलीकडे फक्त गर्ल्ससाठी आहे जेवण करण्यासाठी. सो मी जेवण करतो आता. चलो करूया. सो गाईज जेवण करता मी सगळ्यांनी म्हणून अंकनवाडा येऊन भेटतोय आता. हा अंकनवाडा गाईज कसं दिसतो कमेंट करून सांगा मला. फुल स्टाईलिश दिसतो गाईज. हे गौरी जेवण करते. आणि जेवण कसं हवं खाना? कुठं खाना कसं झालं? अक्षता निघालांचं तिथं उठा. टेस्ट ಹೆಂಗ ಆಗೈತಿ? ಮಸ್ತ್ ಆಗೈತೆ. ಸೌಂದರ್ಯ ಟೇಸ್ಟ್ ಹೆಂಗ ಆಗೈತಿ? ಮಸ್ತ್ ಆಗೈತೆ. ನಿಜ ಸುಮ್ಮನೆ
मग टेस्ट बरा मॅडम काय करतात चार्जिंग का बसमध्ये 8 ते 4 बसायचं ना आपल्याला. होय का मग काय 8 ते 4 बसायचं असेल तर आपल्याला चार्जिंग घ्यायची. चार्जिंग पूर्ण संपलं म्हणून लावलीस का हो. मग असं का बसलीस तू टेन्शन आल्यासारखं काय बसमध्ये काळजी घ्या. बसमध्ये बस स्टँडवर जर तुम्ही बस स्टँडवर चार्जिंग लावत असाल आपला फोन सुरक्षित ठेवा. जिथं चार्जिंग बोर्ड आहे तिथं आपण स्वतः मोबाईल चार्जिंग तिथं बसा. हातात खेळासारखं बसा. नाहीतर सागर आमचा छोट्या सागर म्हटल्यासारखं नाहीतर फोन गायब 2 मिनिटात. बी सेफ विथ युअर फोन. ओके आता बस येईल अजून एक 10-15 मिनिटांनी गाईस तर सो जायचं आता झालं आमचं ट्रिपवर सगळं संपलं का त्या ठिकाणी एन्क्वायरी करू शकता तुम्ही. आता झालं काही चला जाऊया आपल्या गावाकडे तर सो चलो सो गाईज फायनली आमचा मुंबईचा ट्रिपवर कंप्लीट झालं आहे. रायचूरला आलो आहे तर मॅरेजवर सगळं कंप्लीट झालं आहे आता. सो आता आम्ही चाललो आहे हुबळीकडे. तर ऑफिशियली आमचं ट्रिप कंप्लीट झालं आहे. तर आता आम्ही सध्या आहे रायचूर बसस्टॉपकडे. तर आता आमचं ट्रिप कंप्लीट झालं आहे. तर सो हा तुम्हाला ब्लॉग आवडलास तर लाईक येस बटकू सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा काय. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तर कंटिन्यू राहा.